नाही, विरोधकांचं काम केवळ खोटे नॅरेटिव्ह सेट करून जे काही छोटं यश त्यांना मिळालं, परंतु या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश या अधिवेशनामध्ये केला जाईल आणि त्याचबरोबर यांचं असली स्वरूप की जनतेच्या हितासाठी कुठल्याही प्रकारचं काम नाही, मागणी नाही आणि जे खोट्या नॅरेटिव्हवर राजकारण सुरू आहे ते पूर्णपणे आम्ही संपुष्टात आणू. बरं, संजय राऊत यांनी आज एक महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा जो चेहरा आहे तो महाविकास आघाडीने जाहीर करावा आणि हा चेहरा उद्धव ठाकरे असावेत. नाही, मला वाटतं पुढे काय होते आपल्याला बघायला मिळेल, कारण काँग्रेस ही मुख्यमंत्री पद मागते. राष्ट्रवादीमध्येही शरद पवारांच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार गुडघ्याला बासिंग बांधून आहेत. त्याच्यामुळे तीन मुख्यमंत्री होणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी यावरून निश्चितपणे त्यांच्यामध्ये जे काय होईल ते आपल्याला पाहायला मिळेल. राष्ट्रवादीला कुठे तुमची तक्रार करणार आणि शिक्षकांची तक्रार करणार अजितदादांकडे. करू द्या. ते म्हणतात की राष्ट्रवादीला हलक्यात अजितदादांकडे तक्रार करून उपयोग होणार नाही. माझी तक्रार माझ्या पक्षाकडे करायला पाहिजे ना. नाही, पण ते असं म्हणतात की राष्ट्रवादी पक्षाला हलक्यात घेऊ नये मित्र पक्षांनी. कुठेतरी इशारा आहे का हा मित्र पक्षांना? अमोल मिटकरीची क्षमता काय, त्याची कॅपॅसिटी काय आणि त्याच्यामुळे त्यांच्या इशाऱ्यांना तुम्हीच किंमत देतात हे मला दुर्दैवी वाटतं. कारण राष्ट्रीय अध्यक्षांनी किंवा प्रदेशाध्यक्षांनी जर बोललं तर त्या भूमिकेला त्या ठिकाणी महत्त्व येतं, ऑथेंटिसिटी असते. मला वाटतं अमोल मिटकरीवर किंवा तुम्ही प्रदेशाध्यक्षांना त्यांच्या विचारा, अमोल मिटकरी जे बोलतात ती पक्षाची अधिकृत भूमिका आहे का, मग त्याच्यावर आम्ही ठोकून बोलू. ते म्हणतात आणि आत्ताच कुठेतरी जागा वाटप आहे ते झालं पाहिजे जेणेकरून विधानसभेमध्ये काम करायला माझा प्रश्न आता प्रदेशाध्यक्ष किंवा राष्ट्रीय अध्यक्षांना आहे की रोज हे चाललेलं आहे. पहिले संजय राऊत बोलत होते, त्याच्यामध्ये आता ही भर पडली. तर अमोल मिटकरी बोलतात, त्यांना तुम्ही अधिकृत केलं आहे, ती त्यांची भूमिका आहे की पक्षाची एकदा त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता. एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा आमच्या पक्षात महत्त्वाचा आहे आणि सक्षम नेता हा आमच्या पक्षाचा आहे असं ते म्हणतात. त्या त्यांच्या तिन्ही पक्षात सक्षम आहेत, त्यांच्याकडे सक्षम लोक जास्त झालेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडं 2-2, 3-3 मुख्यमंत्री एकामध्ये आहेत. ते 8-10 मुख्यमंत्री त्यांचे होतील निवडणुकीत. नरेश मस्के असे म्हणतात की पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदेच असतील आणि मिटकरी म्हणतात की पुढचे मुख्यमंत्री अजितदादा देखील असतील. परंतु मी असं काय म्हणत नाही, कारण मी जबाबदार आहे. हे जबाबदार लोक त्या ठिकाणी पक्षाची चौकट, त्या ठिकाणी आपले अधिकार याचं भान ठेवून बोललं पाहिजे. त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करतो. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.